Welcome student. Today we discuss the second type of discontinuity, that is removable discontinuity. Definition: a function f of x has discontinuity at x is equal to a. म्हणजे फंक्शन काय असतं डिस्कंटिन्यूअस होतं at x is equal to a. आपण काल एक डायग्राम पाहिला होता. आपण काल डायग्राम पाहिल्यानंतर असं एक काही फंक्शन गेलं तर त्या एक्झॅक्ट पॉइंटला फंक्शन काय झालं डिस्कंटिन्यूअस झालं. लिमिट एक्झिस्ट, परंतु याचं मात्र ह्या फंक्शनचं लिमिट आपल्याला या ठिकाणी एक्झिस्ट होतं असं आपण म्हणू शकतो, अस्तित्वात आहे असं आपण म्हणू शकतो. बट आयदर f of a is not defined or limit of f of x as x tends to a not equal to f of a. एक तर ते f of a डिफाइंड नसेल, म्हणजे डिफाइंड नसेल तर आपण त्याला दुसरं नाव म्हणणार आहे. जर डिफाइंड असेल तर ते सेम उत्तर असणार हे लक्षात घ्यायचं मुद्दा आहे. उत्तर मात्र काय असणार नाही इज इक्वल टू एफ ऑफ ए असणार नाही. एफ ऑफ ए नसेल तर आपण काय म्हणणार फंक्शन कंटिन्यूअस असतं. इन सच अ केस वी डिफाइन द और रीडिफाइन एफ ऑफ ए as f of x as the f of limit as f of x tends to f of x, then we new definition the function becomes continuous at x is equal to such a discontinuity is called removable discontinuity. मग आपण काय करायचं, बऱ्याच वेळा f of a डिफाइन केलेलं नसतं, इज नॉट डिफाइंड और हे सारखं नसतं. मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं फंक्शन कंटिन्यूअस करायचे. मग जे काही आपलं एक्झिस्ट उत्तर आलेलं असेल त्याच्याबरोबर हे उत्तर दाखवून द्यायचं, इज इक्वल टू दाखवायचं. म्हणजेच काय केलं आपण त्या ठिकाणी ते फंक्शन कंटिन्यूअस केलं असं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आपण इथं डिस्कंटिन्युटी काय करतो रिमूव्ह करतो, आणि म्हणून त्याला काय म्हणायचं रिमूव्हेबल डिस्कंटिन्युटी असं आपल्याला म्हणता येईल. आता पहा समजा या प्रॉपर्टी डिफाइंड असेल तर त्याला काय म्हणलं पाहिजे आपण ते पाहूया. इफ द ओरिजिनल फंक्शन इज नॉट डिफाइंड ऍट ए कंसात या प्रॉपर्टी इज नॉट डिफाइंड and then the new definition of f make it continuous at a, then we new definition is called extension of original function. याला काय म्हणतात आपल्याला एक्सटेन्शन ऑफ ओरिजिनल फंक्शन असं म्हणता येईल. कळतं ना. आता आपल्याला एक्सटेन्शन ऑफ ओरिजिनल फंक्शन याच्यासाठीच एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. फाइंड एक्सटेन्शन ऑफ ओरिजिनल फंक्शन, ठीक आहे, किंवा that is what f of a फाइंड आउट करा. त्याला काय म्हणतात f of a ची किंमत काढा. तेव्हा f of a ची a च्या ऐवजी काय म्हणलं 2 या ठिकाणी सांगितलेलं f of 2 फाइंड आउट करा असं त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. आता हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे, f of 2 फाइंड आउट करून घ्यायचं. आता इथं काय दिलं नाही मला, तर मला दिलेलं नाही ते f of a. इथं म्हणायचं सोल्युशन म्हणून हिअर f of a is not defined. f of a दिलेलं. मग आता हे लिमिट सोडवायचं. नाव लिमिट as x tends to 2 x square किंवा f of x म्हणूया. that is what limit as x tends to 2 x square plus bx minus 10 divided by x cube minus 8. आणि मग उत्तर काय लिमिट as x tends to 2 याच्या अवयव पाडा. 10 च्या अवयव आपल्याला पाडता आले पाहिजे. 5 दुने 10 मध्ये बदल चिन्ह मोठ्या संख्येला वजा -10. मग उत्तर किती आलं बघा. याचे अवयव पडले x plus 5 into x minus 2 दोन अवयव पडले. याचे अवयव देखील आपल्या पाडतात. 8 म्हणजे 2चा क्यूब आहे. मग x minus 2 म्हणजे आपलं वाद तसं असं लिहिता येऊ शकतं. ओके, अजून एक स्टेप जाऊया पुढे. लिमिट आता हे लिमिट चॅप्टर मध्ये आपण पाहिले की जर अंशांचे इफ यू पुट द x इज इक्वल टू 2 अंशात आणि छेदात जर आपण ठेवलं तर दोन्ही 0 होते, म्हणजे इनडिटर्मिनेट फॉर्म झाला. मग 100% x minus 2 हा फॅक्टर काय होता अंशांच्या बद्दल कमी होतो. आपण लिमिट चॅप्टर मध्ये पाहिलेला. मग इथं आपण लिमिटच कंटिन्यू करतो. x minus 2 x plus 5 इथं x minus 2 x square plus 4x plus 4 हे दोन्ही गेट कॅन्सल. इथं म्हणतात टेकिंग राहिला लागल्याचा लिमिट आहे x tends to 2 x plus 5 divided by x square plus 4x plus 4. आणि इथं म्हणतात टेकिंग लिमिट
as x tends to 2 we get. आणि मग काय लिहिता येईल मला तर 2 plus 5 divided by 2 square plus 4 into 2 plus 4 which is 7 upon 4 plus 8 plus 4 sorry the 4 नाही 2x येतं मिस्टेक झाले बाय मिस्टेक इथे 4च येईल आणि मग किती आला 7 upon 12 अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळतं जे आपल्याला दिलेलं नाही. मग आता कोणाची किंमत मिळाली मग आता काय करायचं फंक्शन काय करायचं कंटिन्यूस करायचं f of x makes it as a continuous function. मी इथे काय म्हणते since f of x is continuous at x is equal to a. इथं आपल्या एक्झाम्पल मध्ये पण थोडी मॉडिफिकेशन करायला लागतं. इथं पण if f of x is continuous at x मग आता कंटिन्यूअस फंक्शन करायचं मेक ॲट अ कंटिन्यूअस मग काय म्हणताय हेन्स वी रिमूव्ह दी discontinuity or we redefine the function at x is equal to 2. मग कसं डिफाइन करणार f of x is equal to काय आहे तेच फंक्शनचं फॉर्म्युला घ्यायचे x स्क्वेअर प्लस 3x मायनस 10 डिवाइड बाय x क्यूब मायनस 8 इथं म्हणायचं फॉर x नॉट इक्वल टू 0 आणि x is equal to 0 काय उत्तर घ्यायचं 7 upon 12 फॉर म्हणायचं x is equal to 2. आता फंक्शन काय झालं माझं कंटिन्यू झालेलं आहे म्हणजे आपलं असं उत्तर म्हणून लिमिट आहे x टेंड्स टू 2 f of x याचं उत्तर f of x सारखं मिळतं दॅट इज द डेफिनेशन ऑफ कंटिन्यूटी. तर फंक्शन आपल्याला या ठिकाणी 100% कंटिन्यूअस मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं ते रिडिफाईन करावं लागतं आणि म्हणून ही एक डिस्कंटिन्यूटी आपल्या मार्केटमध्ये आहे त्याला म्हणतो रिम्युएबल डिस्कंटिन्यूटी. समजा आपल्याला एक्झाम्पल असं दिलं असतं आता इथं कंटिन्यूअस सांगितलं असं दिलं जातं समजा याचं उत्तर 5 upon 3 घेतलेलं आणि फॉर म्हणले x नॉट इक्वल टू सॉरी x इज इक्वल टू 0. तर उत्तर अस्तित्वात आहे परंतु आमचं जे उत्तर आहे ते त्याच्याशी मॅच झालेलं नाही. त्याच्याशी मॅच झालं आमचं उत्तर किती 7 upon 12 हे 5 upon 3 शी मॅच झालेलं नाही आणि मग मॅच होत नाही. मग मॅच करायचं जर असतं तर मग फंक्शन काय झालं या पॉईंटसाठी डिस्कंटिन्यू झालं. मग आपलं फंक्शन कंटिन्यूअस करायचं असतं तर याऐवजी काय ठेवायचं फक्त 7 upon 12 ठेवायचं फंक्शन रिडिफाईन करायचं त्याला काय म्हणतो आपण रिम्युएबल डिस्कंटिन्यूटी. कळलं अशा पद्धतीने आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे. ओके तिसरा प्रकार आहे. पहिला प्रकार आपण काय पाहिला का तर जम्प डिस्कंटिन्यूटी पाहिला दुसरा प्रकार रिम्युएबल पाहिला आणि तिसरा इनफायनाइट डिस्कंटिन्यूटी तिसरा प्रकार आहे. आता इनफायनाइट नंबर ऑफ डिस्कंटिन्यूटी म्हणजे काय हे समजा एक्झाम्पल पाहिजे y is equal to 1 upon x. इफ यू टेक्स 1 तर y ची किंमत आपल्याला 1 मिळेल. 2 घेतलं तर y ची किंमत लहान आहे 3 घेतलं तर म्हणजे अशा पद्धतीने लहान लहान आपल्याला किंमत त्या ठिकाणी y ची मिळणार आहे वरून खाली खाली खाली. मग टू सी दॅट f of x tends to infinity as x tends to 0 म्हणजे x जर 0 0 वर चालला तर हा काय दाखवेल y tends to f of x tends to infinity दाखवेल. f of x tends to minus infinity if x tends to minus 0 जे 0 च्या डाव्या बाजूने आपण 0 कसं चाललोय तर हे मायनस इन्फिनिटी दर्शवणार आहे. मग f of 0 इज नॉट डिफाईन पण मात्र f of 0 डिफाईन केलेला नाही. f of 0 डिफाईन केलेला नाही. मग फंक्शन इज डिस्कंटिन्यूअस at x इक्वल टू 0 म्हणजे अशा प्रकारचं जे फंक्शन आहे ते काय होतं इन्फिनिटी दर्शवतं. f of x इन्फिनिटी दर्शवतं 0 लेफ्ट अँड राईटला दोन्ही एक प्लस आणि एक मायनस आणि इथे काय झालं ही x इज इक्वल टू 0 ला किंमत दाखवत होतं म्हणजे हे दोन्ही तिन्ही कंडिशनसाठी हे फंक्शन काय झालं डिस्कंटिन्यू झालं त्याला म्हणतात इनफायनाइट डिस्कंटिन्यूटी. ओके चला पुढे जायचं. नाउ डेफिनेशन द फंक्शन f of x is said to have an infinite discontinuity at x is equal to a if limit as x f of x as x tends to a is infinity plus असेल किंवा मायनस असेल और लिमिट as x tends to a plus म्हणजे पूजा ते देखील काय दाखवतं इन्फिनिटी दाखवतं
दोन्ही उत्तर इन्फिनिट दाखवत असेल म्हणजे एक्झिस्ट नसेल तर आपल्याला त्याला काय म्हणायचं इन्फायनाइट डिस्कंटिन्युटी असं म्हणतात. वी से दॅट एफ ऑफ एक्स हॅज इन्फायनाइट डिस्कंटिन्युटी असं राजरोसपणे आपल्याला सांगता येऊ शकतं. कळलं? म्हणजे जेव्हा लेफ्ट हँड राईटला जसं आपण 0 साठी पाहिलं लेफ्ट हँड राईटला चेक केलं पण उत्तर मात्र दोन्ही काय दर्शवते हे पण उत्तर इन्फिनिट दर्शवते हे पण उत्तर इन्फिनिट दर्शवते आणि 0 ला तर डिफाईनच केलेलं नाही म्हणून काय म्हणतात अशा प्रकारच्या फंक्शनला काय म्हणतात इन्फायनाइट डिस्कंटिन्युटी असं म्हणतात. याची मात्र डिस्कंटिन्युटी रिडिफाईन करता येत नाही कारण उत्तर तर अस्तित्वात नसतं म्हणून उत्तर आपल्याला रिडिफाईन डिस्कंटिन्युटी करता येत नाही. ओके पा कंटिन्युटी ओव्हर अँड इंटरवल. आता आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला तर डिस्कस द कंटिन्युटी ऑन इंटरवल. ओपन इंटरवल जातो किंवा क्लोज दिला जातो. तर आता लेट ए बी बी द ओपन इंटरवल for every x belong to a, f of x is continuous at x, then we say that the function is continuous on open interval. आता समजा इंटरवल असं दिला समजा हे फंक्शन इथं समजा 2 आणि 3 हा इंटरवल आहे आणि अशा प्रकारचा एखादा कर्व तो कुठंच डिस्कंटिन्यूस झाला नाही इंटरवल मध्ये पण कुणाच्या आतमध्ये आला तो 2 च्या आणि 3 च्या आतमध्ये आला बरोबर नाही त्यावेळेस फंक्शन काय कंटिन्यूस आहे. मग आता कंटिन्युटी कोणाला चेक करायला लागतं एक तर 2 ला चेक करा किंवा 3 ला चेक करा. मग आता 2 ला कसं चेक करायचं तर उजव्या बाजूला चेक करायचं उजव्या बाजूला म्हणजे राईट हँड साइडने चेक करायचं. मग त्यावेळेस आपल्याला इंटरवल कसं विचार करायला लागला क्लोज साइड ए टू ओपन साइड बी. ठीक आहे. मग कन्सिडर द फंक्शन डिफाइंड ऑन द ओपन इंटरवल ए क्लोज सेमी क्लोज इंटरवल ए बी इफ f is discontinuous on f is continuous on a b. इथपासून इथपर्यंत तो कंटिन्यूअस आहे फक्त याच्यासाठी चेक करतोय आपण. अँड f of x is continuous to the right of a. जर तो इकडून कंटिन्यूअस आला तर लिमिट ॲज एक्स एफ ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए प्लस त्याचं उत्तर एफ ऑफ ए आलंच पाहिजे. देन एफ ऑफ एक्स कंटिन्यूअस ऑन सेमी क्लोज इंटरवल ए बी. कळतंय ना. मग इथपर्यंत याला जर कंटिन्यूअस आला त्याचं उत्तर एफ ऑफ पी मिळालं हे सारखं मिळालं तर आपल्याला काय म्हणतात इट इज अ कंटिन्यूअस फ्रॉम लेफ्ट हँड साइड म्हणजे ए ला आपण विचार घेता येऊ शकतो. सिमिलरली एफ ऑफ एक्स इज डिपेंड ऑन सेमी ओपन इंटरवल. बघा आधी ओपन नंतर क्लोज आहे. इफ द कंटिन्यूअस फंक्शन ए बी मध्ये तो कंटिन्यूअस आहे आपण इकडे चेक करायला लागतं आपल्याला इथे चेक करताना लेफ्ट हँड साइडने चेक करतो इकडे चेक करताना राईट उजव्या बाजूला तिकडे यावं लागतं आणि इकडे चेक करताना डाव्या बाजूला तिकडे जावं लागतं म्हणून लेफ्ट हँड साइडने करायला लागतं. एफ इज कंटिन्यूअस ऑन लेफ्ट ऑफ बी. मग लेफ्ट ऑफ बी म्हणजे काय करतो बी मायनस एफ ऑफ एक्स त्याचं उत्तर आपल्याला एफ ऑफ बी मिळालं पाहिजे. देन एफ ऑफ एक्स इज कंटिन्यूअस ऑन इंटरवल ए सेमी ओपन इंटरवल ए बी. ओके बी साइडला क्लोज करता येईल. आधी ए साइडला क्लोज केले त्यावेळेस आपण याला लेफ्ट हँड राईट हँड साइडने चेक केलं त्याचं उत्तर एफ ऑफ ए मिळालं. याला उजव्या बाजूला चेक केलं एफ ऑफ बी मिळालं आणि मग आपल्याला डिस्कस करता येईल एफ ऑफ एक्स इज कंटिन्यूअस ओपन इंटरवल ए बी. याला तर ते फंक्शन आपण गृहीत धरलं होतं कंटिन्यूअस आहे पण उजव्या बाजूने कंटिन्यूअस मिळाला डाव्या बाजूने कंटिन्यूअस मिळाला हे उत्तर मिळाल्यानंतर आपल्याला असं म्हणतात की वी एक्सटेंड द फंक्शन क्लोज इंटरवल ओपन इंटरवल ज्या वेळी आले त्यांना आता मला क्लोज इंटरवल येत आहे सो द फंक्शन इज कंटिन्यूअस ऑन ए बी. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला अबाउट इंटरवल मध्ये कंटिन्यूअस दाखवा लागतं त्यावेळेस आपण त्याचे काही भाग तयार करायला लागतात. आधी ते ओपन इंटरवल मध्ये कंटिन्यूअस आहे की नाही ते शोधायचं नंतर त्याच्या डावीकडून शोधायचं नंतर उजवीकडून शोधायचं सगळं उत्तर आपल्याला व्यवस्थित मिळालं की आपण काय म्हणजे टोटल ओपन हा क्लोज इंटरवल हे फंक्शन काय आमचं कंटिन्यूअस आहे असं आपल्याला राजरोसपणे सांगता येऊ शकतो. दॅट इज द डिस्कस ऑफ कंटिन्युटी ऑन अँड इंटरवल. होतंय ओके. आता आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहे आणि एक्झाम्पल सोडवले याच्यावरचे सायन्स सोडवले की हे चॅप्टर आपल्याला संपतं. एक्झाम्पल मात्र काळजीपूर्वक लक्षात घ्यायचे कंटिन्युटी संदर्भात सगळे लिमिटशी रिलेटेड आहे. ज्यांना लिमिट चॅप्टर कळालं त्यांना हे काहीच अडचण वाटणार नाही. सोल्युशन नाव एफ ऑफ एक्स इज मॉड असतो. आता मॉड फंक्शन आपल्याला माहिती कंटिन्युअस काल आपण म्हणलं होतं ते आपल्याला प्रत्यक्षात पाहिजे. याचे दोन भाग तयार होतात माहिती का. एक होतो एक्स मायनस 3 इफ म्हणता येईल एक्स मायनस 3 लेस दॅन 0 मुद्दाम मी असं लिहिलं लक्ष देण्यासाठी आणि याचं उत्तर येतं एक्स मायनस 3 प्लस येतं इफ एक्स मायनस 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ओके आता ग्रेटर दॅन इक्वल टू मुद्दाम हे खरं तर नाही. खरं तर काय पाहिजे कोणासाठी चेक करायला लागत इथं म्हणून दॅट इज
दॅट इज आपण परत लिहूया f of x equal to minus x minus 3 if हा जो 3 इकडे गेल्यानंतर आपल्याला येतात x which is less than 3 साठी चेक करायचं की आपल्याला अर्थ आला पाहिजे का तर हा 3 ने जातो आणि याचं उत्तर x याचं उत्तर अगोदर आपण लिहिलं पाहिजे f of x is equal to mod of x minus 3 मॉड्युलस फंक्शन आहे 3 if x which is greater than equal to मग आता खरं कोणासाठी चेक करायचंय पुन्हा डिस्कंटिन्यूअस येऊ शकतं याचा जर तुम्ही ग्राफचा विचार जर केला तर कोणत्या पॉइंट लावला x इक्वल टू 3 म्हणजे असा खाली हा मॉड्युलस फंक्शनचे निघून तर पॉझिटिव्ह येत असतात इथे लेफ्ट हँड साठी राईट हँड साठी आणि मग 3 ला चेक करावं लागेल ते फंक्शन कंटिन्यूअस आहे का नाही आपल्याला माहिती आहे काल आपण पाहिलं होतं ऍटिट्यूड चेक केलं होतं ते फंक्शन कंटिन्यूअस होणार होतं इथे कंटिन्यूअस होण्याचे चान्सेस आहेत मग आपण आता काय करू लिमिट आहे x टेस्ट पण चेक करायचे 0 ला आपल्या ह्या पॉइंटला डिस्कंटिन्यू करायचे चान्सेस आहे तिथं आपण चेक करून पाहू येते का मग f of x चेक करू मग लिमिट आहे x टेंड्स टू 3 मायनस मॉड फंक्शन x मायनस त्यातलं कोणतं घ्यायचं आपल्याला तर लिमिट आहे x टेंड्स टू 3 च्या डावीकडे म्हणजे मायनस x मायनस मग 3 त्याच्यामध्ये ठेवा टेकिंग लिमिट म्हणा taking limit as x tends to 3 we get काय म्हणलं मला लिमिट टाकणार त्या 3 minus 3 आन्सर बिकम इथं 0 आला 0 ला कोणतं चिन्ह नसलेला समीकरण नंबर 1 म्हणा ओके आता राईट ला चेक करायचं लिमिट as x tends to 3 plus f of x मग लिमिट as x tends to 3 plus मॉड्युलस फंक्शनचा कोणता भाग आहे त्याचे दोन प्रकार काय झाले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आणि मग कोणता भाग येतो त्याच्यातला तर लिमिट आहे x टेंड्स टू 3 इथे येतो x मायनस 2 ओके मग आता तेव्हा टेकिंग लिमिट म्हणायचं टेकिंग लिमिट आज x टेंड्स टू 3 वी गेट आणि मग काय म्हणाले मला 3 मायनस 3 दॅट मीन्स नॉट 0 म्हणजे याचे उत्तर आपल्याला 0 मिळालं याचे उत्तर आपल्याला 0 मिळालं याला आपण क्रमांक 2 म्हणू नाव आता या फक्त 0 चेक करायचं 0 चेक केलं 0 कोण ठेवणार I write 0 नाही इथे काय चेक करणार मग 3 ला चेक करणार मग 3 ला उत्तर काय 0 आलं पाहिजे मग बघूया चेक करू मग खालच्या समीकरणात आपण ती किंमत ठेवणार 3 मायनस 3 आन्सर बिकम 0 ओके आणि मग याला आपण क्रमांक 3 म्हणू इथे म्हणतात आपला फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 we get काय म्हणतात लिमिट as x tends to 3 minus f of x लिमिट as x tends to 3 plus f of x आणि f of सगळ्यांचं उत्तर काय मिळालं 0 आणि म्हणून आपल्याला डायरेक्ट म्हणतात हेच f of x is continuous at x is equal to 3 म्हणजे कुठंच कोणत्या प्रकारचा ब्रेक झालेला नाही या फंक्शन मध्ये आणि म्हणून हे फंक्शन काय झालं कंटिन्यू झालं नाही अशा पद्धतीने आपलं उत्तर त्या ठिकाणी लिहायचे असतात फार सोपं काम आहे ओके आता एक्झाम्पल नंबर आपल्याला कुठलं पाहिजे डिटरमाइन वेदर द फंक्शन इज कंटिन्यूअस ऑन द सेट ऑफ रियल नंबर वेअर f of x is equal to 3x plus 1 x less than 2 greater than 2 तर 7 उत्तर येतं less than 4 आणि x greater than 4 ला x square minus 8 उत्तर असं येतं if it is discontinuous state the types of discontinuity आता आपल्याला विचारलेला प्रश्न टाइप्स ऑफ डिस्कंटिन्युटी सांगायचं सोल्युशन आता इथं दोन इंटरव्हलला चान्सेस आहेत बघा इथं 2 चा विचार करताय तुला डावी बाजू आहे तुला उजवी बाजू आहे 2 चा विचार करा 4 ला डावी बाजू आहे 4 ला उजवी बाजू आहे 4 चा विचार करा म्हणजे या ठिकाणी फंक्शन डिस्कंटिन्युअस असण्याचे चान्सेस आहेत मग आता जर ग्राफिकली थोडक्यात अंदाज जर घ्यायचा ठरला तर आपल्याला इथं 7 असा अंदाज गृहीत धरू 7 साठीचा विचार करायचा आपल्याला मग आता हे x इक्वल टू y इक्वल टू साधारणपणे अशी एक लाईन असेल की 7 पर्यंत आलेली 7 ला ब्रेक मारलाय चला तिथं कंटिन्यूअस नाही चेक करायचे ऍट पॉइंट 2 ला x इक्वल टू 2 ला भेट इथं 7 गेला x इक्वल टू 2 ला चेक करायचा इथं 2 आला इथं बाबा काय कंटिन्यूअस नाही कंटिन्यूअस त्याच्या पुढे कर्व तयार झाला अशा प्रकारचा एखादा कर्व असेल त्याच्या पुढे 4 पर्यंत अप टू 4 पर्यंत ठीक आहे 4 च्या पुढे ते कंटिन्यूअस असू शकतं म्हणजे 4 ची त्याची
x 4 पेक्षा मोठा आणि हे 4 पेक्षा लहान, तर अशा प्रकारे एखादा कर्व आपण त्या ठिकाणी मिळलेला असं चालायचं. आता हे जे फंक्शन आहे, ही जी लाईन आहे, आता ह्याला चेक करावं लागतं आणि हे तर याला चेक करावं लागतं हे फंक्शन कंटिन्युअस आहे का नाही. हे दोनच पॉईंट डिस्कस करायचे. बाकीचं हे कसं लिनियर फंक्शन ऑलवेज कंटिन्युअस, कॉन्स्टंट फंक्शन ऑलवेज कंटिन्युअस, आपण कंटिन्युटी ऑफ फंक्शन पाहिले, हे पॉलिनॉमियल फंक्शन ऑलवेज कंटिन्युअस म्हणलेलं आहे. सगळे फंक्शन कंटिन्युअस आहे. फक्त आता चेक कुठं करायचं आपण 2 ला आणि 4 ला चेक करावं लागतं. मी इथं म्हणायचं वी डिस्कस द कंटिन्युटी of function f at x is equal to 2 and x is equal to, we discuss the continuity of a function f at x is equal to 2 and x is equal to 4 ला. बाकी linear function always continuous, never break. This is constant function. Constant function is 7. हे 7 चं constant function आहे. इथं पुढचा प्रश्न आहे, परत एक कर्व आलं फंक्शन तयार होतं 2 to 4 पर्यंत कॉन्स्टंट 7 उत्तर येतं आणि इथं परत एक फंक्शन तयार होतं आणि त्यासाठी आपल्याला चेक करायचं की फंक्शन कंटिन्युअस आहे का. ओके, हे कॉन्स्टंट फंक्शन आहे. आता या दोघांसाठी आपण चेक करत जातो ना, फक्त दोघांसाठी मी तर म्हणायचं टेस्ट दी कंटिन्युटी ॲट x is equal to 2 ला आपण ते चेक करू. मग आता याची काही बाजू घ्या, लिमिट आज x टेंड्स टू 2 मायनस f ऑफ x, मग लिमिट आज x टेंड्स टू 2 डावी बाजू म्हणजे पहिलं समीकरण 3x प्लस 1, x ची कोणती किंमत द्यायची ते कळालं पाहिजे. माझा इथे किंमत ठेवा टेकिंग लिमिट, उत्तर आलं 7, त्याला समी नंबर 1 म्हणा. आता काय करायचं आपण त्याची उजवी बाजू चेक करायची 2 ची. मग लिमिट आज x टेंड्स टू 2 प्लस f ऑफ x, कारण लिमिट आज x टेंड्स टू 2. आता प्लस वाला पण उत्तर 7 आहे, आन्सर बिकम 7. आता काय चेक करायचं सांगितलं, f ऑफ 2 चेक करा, त्याचं उत्तर 7 आपल्याला प्रदान करते. मग आता 1 2 and 3 ते म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 वी गेट काय म्हणताय तुम्हाला, तर लिमिट आज x tends to 2 minus f of x, limit as x tends to 2 plus f of x, आणि f of 2 हे सगळं सारखंच आहे, त्याचं उत्तर 7 आहे. आणि म्हणून f of x is continuous at x equal to 2. म्हणजे याचा अर्थ असा झाला की या ठिकाणी जो गॅप होता तो पण भरलेला आहे, इथं कोणत्या प्रकारचा ब्रेक नाही. आता फंक्शन पुढे रन झालं तर 4 ला चेक करायचं आपल्याला. मग आता इथं म्हणताय continuity at x is equal to 4. मग आता लिमिट as x tends to 4 minus f of x, लिमिट as x tends to 4, तर त्याचं उत्तर 7 आहे, आपला 7 समीकरण क्रमांक 4. ओके, किंवा याला 4 म्हणा, कंटिन्युटी आपल्याला 5 म्हणा. मग लिमिट as x tends to 4 plus f of x, उजव्या बाजूला चेक करायचं, लिमिट आहे x tends to 4, उजवी बाजू कोणती रे, त्याच्यापेक्षा मोठं तर x स्क्वेअर मायनस इथं किंमत ठेवा. आता डायरेक्ट किंमत ठेवते, इथं 4 स्क्वेअर मायनस 8, उत्तराला 16 मायनस 8, आन्सर बिकम 8, आकडा क्रमांक 6. आता कोणाला चेक करायचं, या 4 ला चेक करा. 4 ला काय उत्तर आहे 4 स्क्वेअर, डायरेक्ट ते आपण इमेज काढतो तसं सेम फंक्शन चॅप्टर मध्ये 16 minus 8 is equal to समीकरण नंबर 7. इथे म्हणतात फ्रॉम इक्वेशन 5 6 and 7 we get काय लक्षात आलं मला, तर लिमिट as x tends to 4 minus f of x which is not equal to limit as x tends to 4 plus. आणि मग हे सारखं नाही म्हणून काय म्हणताय, f of x is discontinuous at x is equal to 4. At x is equal to 4. आता टोटल इंटरवल मध्ये आपल्याला जर डिस्कस करायचं झालं, इथं म्हणायचं हेच
f of x f of x is continuous on its domain except x is equal to 4. आणि मग इथं आपण 2 पर्यंत कंटिन्यूअस आला, फक्त 4 ला डिस्कंटिन्यूअस मिळालं. x is equal to 4. म्हणून काय म्हणतात, hence f of x has jumped discontinuity. जंपड का आता रिडिफाईन आपल्याला करता येणार नाही, म्हणून याला जंप, इथं त्याने उडी मारली, इथपर्यंत बरोबर आली, इथून त्याने उडी मारून इकडे गेला, त्याला म्हणायचं जंप डिस्कंटिन्युटी. म्हणून काय म्हणतात खाली f of x total is discontinuous at x is equal to, टोटल फंक्शन काय झालं, टोटल फंक्शन बाबत जर चर्चा करायची झाली तर आपलं फंक्शन काय म्हणतात, डिस्कंटिन्युअस at x is equal to 4 असं म्हणतात. बाकी सगळीकडे फंक्शन कसं आहे, कंटिन्युअस. आणि इथं कोणत्या प्रकारची डिस्कंटिन्युटी आपल्याला मिळाली, जंप डिस्कंटिन्युटी आपल्याला लक्षात आलं सांगायच्या. म्हणजे अशा प्रकारे नॉर्मल डायग्राम तशीच येईन असं गॅरंटी नाही डायग्रामची, पण त्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केला की आपल्या लक्षात आपल्याला नेमकं काय करायचं ते लक्षात येतं, आणि मग आपण उत्तर काढण्याच्या मार्गाने बरोबर प्रवास करतो. ओके, आता पहा पुढचं एक्झाम्पल आपल्याला तिसरं पाहिजे. टेस्ट वेदर द फंक्शन इज डिस्कंटिन्युअस at x is equal to 4. टेस्ट करायला सांगितलं आणि एक फंक्शन दिले, इंटरव्हल वर काय दिलेलं नाही, इंटरव्हल नसतं तर आपण आपल्या लिमिट डेफिनेशन काय सांगतो, लिमिट as x tends to a f of x is equal to f of a मिळालं तर आपण काय म्हणणार, फंक्शन कंटिन्युअस. आणि जर इंटरव्हल असेल तर लिमिट as x tends to a minus f of x, लिमिट as x tends to a plus f of x, आणि f of a तिथं जर सारखं आलं तर आमचं फंक्शन काय लागलं, कंटिन्युअस. ते कधी इंटरव्हल असणार, इंटरव्हल नॉन इंटरव्हल. इंटरव्हल नसताना ही डेफिनेशन, इंटरव्हल असताना ही डेफिनेशन आपल्याला वापरायची आहे. मग आता पहिल्या डेफिनेशन नुसार फंक्शन कंटिन्युअस दाखवायचं. आणि मग काय दिलं गिवन द्या, गिवन एफ ऑफ किती दिले, -4 दिले, त्याची किंमत किती, 1. समीकरण नंबर काय म्हणून आपण त्याला 1 म्हणू. ओके, नाउ लिमिट as x tends to -4 f of x काय म्हणताय, लिमिट as x tends to -4 f of x ची किंमत काय, x square x 16x plus 48 divided by x plus ठेवून घ्या. टेकिंग लिमिट डायरेक्ट नाही ठेवता यायचं, हा फॅक्टर कॅन्सल शिवाय ठेवता येणार नाही, अंशात फॅक्टर पाडा. मग काय फॅक्टर येते ते बघा, अंशात लिमिट as x tends to -4 म्हणजे खरं तर +4 यायला पाहिजे, हा फॅक्टर आहे. हे जर किंमत लिहिली तर किंमतीचा इनडिटरमिनेट फॉर्म होतो, अंशाचे होतं, छेदचे होतं. अशा वेळेस आपलं काय मित्र काढतो आपण, x इथं मायनस चिन्ह, मायनस म्हणजे प्लस, x plus 1 फॅक्टर खाल्ला आणि वरतून कॉमन काढायचं आणि कॅन्सल करायला असं लिमिट मध्ये आपण पाहिलं आहे. आणि मग आता याचं उत्तर बघा, 48 च्या वर पडा. मग आता किती उत्तर येईल, 16 उत्तर आलं पाहिजे मध्ये. मग आता बघा 5 × 48, मग काय उत्तर आहे, x plus 12 आणि x plus 4 डिवाइड बाय x plus 4, त्याच्या अवयव पाडले, फॅक्टर कॅन्सल झाला. लिमिट आहे x tends to -4 x plus 12 शिल्लक राहिलं. टेकिंग लिमिट as x tends to -4 we get. आणि मग आपल्याला काय करताय, तर उत्तर सांगताय, इथं आलं 1 ची जागा -4 ठेवायचे, प्लस 12, उत्तर आलं 8, आकडा क्रमांक 2. आणि मग काय म्हणतात, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लक्षात आलं, तर लिमिट आहे x tends to -4 f of x, याचं उत्तर f of -4 सारखं आहे, ते आहे 8. आणि मग फंक्शन झालं काय आपलं, f of x इज काय, कंटिन्युअस at x equal to -4 असं राजस्थानी आपल्याला सांगता येईल. अतिशय सोपे एक्झाम्पल आहे. आपण हाय कंटिन्युटी चॅप्टर, लिमिट चॅप्टर मध्ये घेऊन जातो आणि फक्त त्याच्या 2 डेफिनेशन वापरायला विसरत नाही. इंटरव्हल नसेल तर कोणती डेफिनेशन, x tends to a f of x equal to f of a हे वापरायचं पहिलं डेफिनेशन. आणि लिमिट as x tends to a minus f of a इंटरव्हल असेल तर ही वापरायचे x tends to a plus f of x. काय नाही, हे लिमिट चॅप्टरचा थोडा नॉर्मल पुढचा भाग आहे.
म्हणून त्याला आपण काय नाव दिलं, कंटिन्युटी. ही दोन डेफिनेशन नुसार कंटिन्युटी चेक करते. कंटिन्युटी मध्ये फारसं काही नाही. ओके.